SRPF गट क्रमांक 5 दौंड। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, SRPF गट क्रमांक 5 दौंडचं ग्राउंड सध्याच्या कंडिशनला चालू आहे, एक लक्षात ठेवा। आता SRPF गट क्रमांक 5 दौंडचा ग्राउंडचा कडाप किती जाणार आहे, कास्ट वाईज मी तुम्हाला कडाप सांगणार आहे, कॅटेगरी वाईज मी तुम्हाला कडाप सांगणार आणि आरक्षण वाईज सुद्धा कडाप सांगणार आहे, सर्वसाधारणतः पण कडाप तुम्हाला सांगणार आहे। जसं खेळाडू झालं, सर्वसाधारण झालं, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर, गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड, अनाथ झालं, तर ह्या काही कॅटेगरीचा कडाप किती जाणार आहे। जसं अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा अ, भद क, भद ड, विमा प्र, इमा व, EWS, SCBC, ओपन कॅटेगरी, खुला प्रवर्ग, या काही कॅटेगरीचा कास्ट वाईज कॅटेगरी वाईज कडाप किती जाणार आहे, सेफ झोन किती आहे, कास्ट वाईज कडाप मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्याला ग्राउंड क्वालिफाय होण्यासाठी, ग्राउंड पास होण्यासाठी किती मार्क असले पाहिजे, जेणेकरून आपण या ठिकाणी ग्राउंड क्वालिफाय असणार आहे आणि आपण पेपरसाठी बसणार आहे, आपण कडापमध्ये या ठिकाणी बसणार आहे, लिस्टमध्ये आपलं नाव या ठिकाणी येणार आहे। याबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून एक अंदाज आपल्याला लागणार आहे की आपल्याला ग्राउंडमध्ये किती मार्क घ्यायचे आहे SRPF गट क्रमांक 5 दौंडच्या ग्राउंडमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून SRPF गट क्रमांक 5 दौंड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की ग्राउंडमध्ये तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा एक अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी किती मार्क पडले, कितीच्या रेशोने मार्क पडले, 40 वाले किती आहे, 50 वाले किती आहे, 60 वाले किती आहे, 70 वाले किती आहे, 80 वाले किती आहे, 90 वाले किती आहे, 91 वाले, 93, 95, 97, 100 ह्या रेशोचे किती विद्यार्थी आहे, ह्या काही अंदाज मला या ठिकाणी लागणार आहे। तर चला या ठिकाणी आपण चालू करूया। तर पहा SRPF गट क्रमांक 5 दौंडचा जो आता ग्राउंडचा कडाप जाणार आहे, तर पहा तुम्ही जर या ठिकाणी SC कॅटेगरीचे येत असाल म्हणजे अनुसूचित जातीचे, तर या ठिकाणी कडाप 93 पर्यंत जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 91 किंवा 93, 91 ते 93 च्या आसपास SC कॅटेगरीचा कडाप जाणार आहे अनुसूचित जातीचा। आता तुम्ही जर ST कॅटेगरीचे असाल तर ST कॅटेगरीचा पण कडाप या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 93 ते 95 च्या आसपास या ठिकाणी कडाप जाण्याची दाट शक्यता आहे SRPF गट क्रमांक 5 दौंडचा, ठीक आहे। तर ST कॅटेगरीचा 93 ते 95 च्या आसपास जाणार आहे। आता तुम्ही या ठिकाणी ओपन कॅटेगरीचे असाल म्हणजे खुला प्रवर्ग, तर 97 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहेच SRPF गट क्रमांक 5 दौंडचा। त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी SCBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 95 पर्यंत कडाप जाणार आहे, एवढा सेफ झोन आहे रे भाऊ। त्यानंतर EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर EWS कॅटेगरीचा जो कडाप हा या ठिकाणी 93 ते 91 च्या आसपास जाणार आहे रे भाऊ, ठीक आहे। तर एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे EWS कॅटेगरीचा। बाकी तुम्ही जर या ठिकाणी विजा कॅटेगरीचे असाल तर विजा कॅटेगरीचा जो कडाप आहे 95 पर्यंत जाणार आहे भाऊ। त्याचबरोबर भज क कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर भज क कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे भाऊ, एवढा काही सेफ झोन आहे SRPF गट क्रमांक 5 दौंडचा। त्यानंतरचं जे आहे भजड आहे, भजड कॅटेगरीचा जो कडाप आहे रे भाऊ SRPF गट क्रमांक 5 दौंडचा, तर भजड कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे रे भाऊ, ठीक आहे। त्यानंतर विमाप्र कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर विमाप्र कॅटेगरीचा जो कडाप आहे हा 95 पर्यंत जाणार आहे रे भाऊ, एवढा काही कडाप जाणार आहे। आणि तुम्ही इमाव कॅटेगरीचे असाल तर इमाव कॅटेगरीचा पण कडाप या ठिकाणी 95 पर्यंत जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे SRPF गट क्रमांक 5 दौंडचा। तर एवढा काही सेफ झोन आहे। आता या ठिकाणी खेळाडूंचा जर आपण कडाप पाहिला 91 ते 93 च्या आसपास कडाप पाहायला भेटणार आहे खेळाडूचा। प्रकल्पग्रस्त असाल 93 पर्यंत कडाप जाणार आहे। माजी सैनिक जर तुम्ही असाल तर जवळपास या ठिकाणी 60 च्या वरती जर तुम्ही आला असेल तर बसून जाता तुम्ही, ठीक आहे। त्यानंतर जे गृहरक्षक दल आहे म्हणजे होमगार्ड आहे, तर होमगार्डचा जो कडाप आहे 91, 93, 95 च्या रेंजमध्ये जाणार आहे, ठीक आहे। आणि अनाथ जर असाल तर 91, 93 च्या आसपासच्या या रेंजमध्ये जाणार आहे। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला SRPF गट क्रमांक 5 दौंड बद्दल देत राहणार आहे। आजच्या साठीच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।